नागपूरमध्ये गावगुंडाच्या त्रासाला कंटाळून एका कुटुंबानं त्या गुंडालाच यमसदनी धाडलंय। राठोड कुटुंबानं शकील जाधव या गुंडाची हत्या केली आहे। पाहूया ही घटना। जळालेला हा मृतदेह आहे तो शलीक जाधव या गुंडाचा। शलीकची जुनोनी गाव परिसरात गुंडगर्दी सुरू होती। सर्वसामान्यांना त्याच्या गुंडगिरीचा नाहक त्रास सहन करावा लागत होता। त्याच्या या त्रासाला सारेच कंटाळले होते। त्यात शलीक जाधवचा असा अंत झाला। हे त्याच्या हत्येचं समर्थन नाही, त्याला शिक्षा देण्यासाठी कायदा आहेच, पण राठोड कुटुंबातल्या 7 जणांनी या गुंड शलीकची हत्या केली। उमरेडच्या पंचक्रोशीत या घटनेनं खळबळ उडाली। त्याच्या त्रासानं जेरीस आल्यानं ही हत्या झाल्याचं सांगण्यात येतंय। मुख्य आरोपी रणजित राठोड आणि त्याच्या कुटुंबातील इतर 6 जणांनी मिळून ही हत्या केली। तसंच हत्येनंतर पुरावा लपवण्यासाठी त्याचं प्रेतही जाळण्याचा प्रयत्न केला। आरोपी रणजित राठोड आणि शालिक जाधव यांच्यात वारंवार वाद होत होते। हत्येच्या 2च दिवसांपूर्वी शलीक जाधवनं रणजित राठोडला मारहाण केली होती। या रागाचं पर्यवसान हत्येत झाल्याचं सांगण्यात येतंय। विजय दिघे, जय महाराष्ट्र, नागपूर। मुंबई ते अंडरवर्ल्ड या विशेष सदरामध्ये आज आपण पाहणार आहोत दगडी चाळीचा डॅडी अर्थात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची काळी कहाणी। मुंबई एक ऐसा शहर जहां इंसानों के बीच इसी फर्क ने एक अलग दुनिया बनाई। मुंबई अंडरवर्ल्ड। मुंबई का किंग कौन? नाव अरुण गुलाब गवळी। जन्म तारीख 15 जुलै 1952। उंची 5 फूट 3 इंच। शिक्षण 11वी पास। व्यवसाय गँगस्टर खुनी। पत्ता दगडी चाळ भायखळा मुंबई। मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेली ही अरुण गवळी उर्फ डॅडीची माहिती, अर्थात पोलिसांकडे गवळीची तपशीलवार कुंडलीच आहे। त्यापेक्षाही गवळीच्या कितीतरी सुरस कहाण्या अनेकांना माहिती आहेत। मुंबापुरीवर राज्य करण्यासाठी 80 आणि 90च्या दशकात दाऊद इब्राहिम, अमर नाईक आणि अरुण गवळी यांच्या टोळ्यांमध्ये उडालेल्या रक्तरंजित संघर्षात शेकडो बळी गेले। त्या काळात गवळी गुन्हेगारी क्षेत्रातील अत्युच्च स्थानावर होता। स्वतःचा राजकीय पक्ष काढून तो आमदारही झाला। शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगतोय। तब्बल 3 दशकं संघटित गुन्हेगारीच्या मूळ प्रवाहात असलेल्या आणि पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल केलेल्या गवळी विरुद्ध सिद्ध झालेला हा एकमेव गुन्हा। दाऊद इब्राहिमचा मेहुणा इब्राहिम पारकर याची हत्या, आमदार रमेश मोरे यांचा खून, गँगस्टर अश्विन नाईकवर झालेला खुनी हल्ला, दाऊदचा ब्रेन सतीश राजे याची बुलेट प्रूफ मोटार फोडून झालेला खून, अशा गेल्या 3 दशकातील कितीतरी प्रकरणांमध्ये गवळीचं नाव गोवलं गेलंय। कधी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला, कधी ते शक्य झालं नाही। गवळी डॉन कसा बनला? भायखळ्याचा हा तरुण गोदरेज कंपनीत कामाला होता। अशोक चौधरी, सुनील घाटे, चंद्रशेखर मिराशी, सदा पावले, विजय तांडेल, दिलीप कुलकर्णी, गणेश भोसले हा गवळीचा ग्रुप। भायखळ्यात वजन असलेल्या रमा नाईकशी त्याची दोस्ती होती। याच भागातल्या पारसनाथ पांडे आणि कुंदन दुबे यांच्याशी नाईकची दुश्मनी होती। एका प्रकरणात रमा बरोबर गवळीचं नाव गवलं गेलं आणि तिथूनच त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीची सुरुवात झाली। त्या काळात दाऊद, बाबू रेशीम, छोटा राजन आणि रमा यांचा मुंबईत बोलबाला होता। इतरांची फाटल्यानंतर रमा नाईकनं नवी टोळी बनवली, पण पोलीस चकमकीत तो ठार झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या टोळीचं नेतृत्व अरुण गवळीकडे आलं। रमाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गवळी टोळीनं दाऊद इब्राहिमचा ब्रेन सतीश राजेची हत्या केली। त्या काळी ही खूप धाडसी घटना मानली गेली। त्यातून गवळीची दहशत पसरली, पण इथून सुरू झाला तो रक्तरंजित खुनी बदल्याचा संघर्ष।
यात सख्खा भाऊ पापा गवळी ते सदा पावले असे किमान 10 जवळचे साथीदार गवळीनं गमावले. पण मराठी डॉन म्हणून त्याचा करिश्मा शेवटपर्यंत कायम राहिला. 23 मे 1985 ला महाराष्ट्रात टाळा लागू झाला आणि त्या कायद्याखाली गवळीला 5 वर्ष तुरुंगाची हवा खायला लागली. पण टाळातूनही त्याची निर्दोष मुक्तता झाली आणि दगडी चाळीतील डॅडी पुन्हा सक्रिय झाला. 1987-88च्या सुमारास दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन देश सोडून फरार झाले. एकटा गवळी दगडी चाळीत राहून आपलं साम्राज्य वाढवत होता. दगडी चाळीत बसून तो राजकारण करू लागला. लाखो लोकांचा मोर्चा मंत्रालयावर नेऊन सर्वांना चकित केलेल्या गवळीनं लोकसभा निवडणुकीत भायखळा मतदारसंघातनं तब्बल लाखभर मतं घेतली. 2000च्या विधानसभा निवडणुकीत तो सहज निवडून आला. त्याच्या अखिल भारतीय सेनेच्या शाखाही खेडोपाड्यात पसरू लागल्या. पण इथूनच त्याचा एका राजकीय पक्षाशी संघर्ष सुरू झाला. वयोमानाप्रमाणे गवळीने नंतर संघर्षाचा मार्ग कमी करून दाऊदपासून ते अगदी राजनपर्यंत सगळ्यांशी समझोता केल्याची बातमीही आली. मुलगी नगरसेविका झाली. राजकारणात प्रवेश केलेल्या गवळीनं काळाप्रमाणे गँगचं काम बरंचसं कमी केलं. पण तरीही गवळीचा दरबार भरत राहिला. तंटे सोडवण्यासाठी व्यापारी पोहोचतच राहिले आणि त्याच वेळी दरबारात शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकरची सुपारी आली आणि ती घेण्याची चूक गवळीकडून झाली. यामुळे अरुण गवळीवर पहिल्यांदाच गुन्हा सिद्ध झाला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्याची शिक्षा तो भोगतोय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. गुन्हेगारी विश्वातल्या या घटनांसह मी इथेच थांबतोय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला खबरदार करण्याचा आमचा हा उद्देश. कारण या घटनांची सावध तुम्हीही होऊ शकता. म्हणूनच तुम्ही राहा खबरदार. खबरदार@jaymaharashtranews.tv या ईमेलद्वारे तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. या आठवड्यात इथेच मी थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत तुम्ही राहा खबरदार.